तर मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढले आणि दोघांनी सुद्धा निवडणूक प्रतिष्ठेची केली। पण आता निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावरनं खटके उडत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। तशी माहिती समोर आली आहे। स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात मनसेने एक नवीन भूमिका मांडली आहे। ठाकरे पक्षाच्या कोट्यातनं एक स्वीकृत नगरसेवक पद मनसेला मिळावं अशी भूमिका मनसेची आहे। एकत्रित निवडणूक लढवताना ठाकरेंच्या शिवसेनेला 163 जागा तर मनसेनं केवळ 53 जागांवरती निवडणूक लढवली। मनसेनं आपली ताकद असलेल्या काही जागा सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला देऊ केल्या आणि कमी जागा लढवत ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये ताकद दिली होती असा दावा मनसेचा आहे। त्यामुळे आता उबाटाच्या खात्यातील एक स्वीकृत नगरसेवक पद हे मनसेला देण्याची मागणी होते। उद्धव ठाकरे याबद्दल भूमिका काय घेतात हे पाहणं रंजक असेल। तर संख्याबळानुसार एक स्वीकृत नगरसेवक पद हे मनसेला मिळावं असा आग्रह यशवंत किल्लेदार यांनी सुद्धा धरलेला आहे। मनसेच्या संख्याबळानुसार किंवा MIMला संख्याबळानुसार हे मिळणार नाही आहे, परंतु आम्ही युतीत निवडणूक लढवली आणि युतीत निवडणूक लढवल्यामुळे आम्हाला एखादं स्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना आहे। सुनेत्रांच्या शपथविधीवरून भाजपला टार्गेट करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न। शरद पवारांना शह देण्यासाठी तटकरेंचं गलिच्छ राजकारण, रामदास कदमांचा वाद। तर खालच्या स्तराचं राजकारण बंद करा, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। अजित पवारांच्या अपघातावरनं शंकेचा धूर शमेना। अपघाताच्या दिवशीचं CCTV फुटेज जारी करण्याची मिटकरींची मागणी। तर दादांच्या विमानात बॉम्ब होता का, बजरंग सोनावणेंच्या आरोपांचा बॉम्ब। दोन 2022 साली शरद पवार NDA सोबत येण्यासाठी प्रयत्नशील होते। खात्यांची चर्चाही पूर्ण झालेली। शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आरोपांचं खंडन। कल्याण डोंबिवली पाठोपाठ नाशिक महानगरपालिकेतही सत्तेसाठी राज ठाकरेंची लवचिक भूमिका। मनसेचा एकमेव नगरसेवक सत्ताधाऱ्यांसोबत तर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकांवर। चंद्रपुरात सत्तेचा सोपान गाठण्यासाठी उद्धव ठाकरेही लवचिक भूमिकेच्या तयारीत। भाजपकडे 1.5 वर्षांच्या महापौर पदाची मागणी। तर काँग्रेसनंतर भाजपतही मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार वाद शिगेला। KYCची पूर्तता न केल्यानं राज्यभरातले हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित। 8,733 कोटींची नुकसान भरपाईची रक्कम पडून। मार्च अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास जलद करणाऱ्या मिसिंग लिंकच्या अनेक डेडलाईनही उलटल्या। एक्सप्रेसवेच्या अभूतपूर्व कोंडीनंतर पर्यायी मार्गाची वाढती मागणी। रखडलेल्या मिसिंग लिंकचा ग्राउंड रिपोर्ट माझावर। अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सलामीच्या वैभव सूर्यवंशीचं वादळी शतक। भारताचं इंग्लंडसमोर 412 धावांचं भलं मोठं आव्हान। इंग्लंडचे 3 फलंदाज तंबूत परत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।